म्हणजे हा आणि तो किल्ला वेगवेगळा आहे का? हा ती जवळ जवळ किल्ला आहे. विंचूकडा कुठला आहे, हा का? ही इकडला विंचूकडा ही का? ही विंचूकडा आहे. आणि ही गुड मॉर्निंग, नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं का आम्ही कुठं ना कुठं नक्की फिरायला जात असतो. तर बाहेर जायची तयारी चालू आहे. दिव्या रातभर काय दिव्यानं अजून झोपू दिली नाही आम्हाला. म्हणजे नाही का ती कायम कंटिन्यू ती दाढ दुखते थोडी आणि तिला काय ते ट्रीटमेंट करायची म्हणले तर तिला ती सण पण होत नाही, नाही का, अशा पद्धतीने आहे. तर आता पोहे खातोय. हे का, थांबा एक मिनिट. हा बघा, हे का दिव्या कशी करते बघ. आता त्याला ज्यूस वगैरे काय तर करून देऊ. इकडे बघ, हाय का. आज चावा येण्या म्हणून पोरगी जेवण आहे, थोडं तर त्याला जोर नको बसायला. शंभू बघा, शंभू पण उठलाय लवकर. थोडं खाती हो, रात्री झोपली नाही, ती लय वेळ झालाय. ते काय होते, ती हिरडी ती सुजली थोडी, दाढी खालून नवीन दाढी ती, त्यामुळे तिला जरा त्रास होतोय. हा असं ते आपण थोडं लवंग तेल वगैरे आणून लावू म्हणजे राहतंय. हा रात्री दवाखान्यातून म्हणजे नाही का, काल बघितलंच असेल तुम्हाला, दवाखान्यात वगैरे जाऊन आलो. पण काय ते लहान असल्यामुळे तिला काही एवढं हे काय करता येत नाही. आणि दाढी काढू का म्हणलं तर ती नकोच, कारण त्या दाढीच्या खाली दुसरी दाढी येते नवीन, त्यामुळे ते दाढ पण काढता येत नाही. ती दाढी देणार नाही तिथं, त्याच्यामुळे ते थोडं कसं मनात निघली तरच ते होईल. असो, आता आम्ही जाणार आहे बाहेर. संडे आहे, ऊन पण भरपूर आहे, पण कुठं ना कुठं जावं लागतंय, कारण पोरांना आठवड्याभर कोंडल्यासारखं होते, त्यामुळे आणि थोडं फ्रेश पण वाटेल बाहेर. आता पोहे खातोय, पोहे खाऊन आम्ही आता निघणार आहे थोड्या वेळानं. बघूया, बघत राहा, तुम्हाला समजेल आम्ही कुठं जाणार आहे नक्की, नाही का. हा तर आमचा प्रवास चालू झाला होता सकाळी 11:30 दरम्यान, नाही का. आता किती वाजले, 12:15 वाजलेत आणि जवळ आलोय आम्ही कारल्यापाशी, नाही का. आता जायचंय, ऊन तर आहे थोडं जास्त, पण आता थोडं आम्ही नाश्त्याला थांबलोय. नाश्त्याला बघा काय घेतलं, दिव्याचं पण थोडं दुखायचं राहिले. दिव्याची दाढ दुखत होती सकाळी, तुम्ही बघितलं का. वडापाव घेतलाय. दिव्याकडे बघ, राहिलं का आता तुझं. सूज उतरली की आता. सूज थोडी उतरली, सकाळी जास्त होती, आता उतरली. तर नाश्ता करायचा, लगेच जायचं. तर फायनली आम्ही आलो आमच्या डेस्टिनेशनला, म्हणजे भाजीलेणी पाहायला. तर हे बघा, इथं या ठिकाणी भाजी धबधबा आहे, नाही का. आता सध्या ऊन असल्यामुळे एकदम शांतता आहे. पावसाची वगैरे वेळ यावेळेस नाही का, म्हणजे इकडे खूप गर्दी वगैरे भयंकर असते. पण आता सध्या सगळ्यांना सुखसुखाट पडलाय ना सर. अजून वरती जायचंय, अजून गेलो नाही, पण थकल्यासारखं वाटतंय, ऊन जरा जास्त आहे. आणि आलेलं तर 10 रुपये एंट्री फी आहे स्वच्छतेच्या नावाने. पण आता मग अशी मी तिकडं बाथरूमला गेलो होतो, काय सुद्धा हे नाही, स्वच्छता नाही, लय घाण बेकार आहे. जाऊ दे, असं इतर वेळी तर असेल, नाही का. असो, आता इथं बघा छोटे मोठे स्टॉल हे दिसतात सगळे, पण हे सगळे एकदम हे बंद आहेत सध्या. आज संडे तरी सुद्धा एकदम शांत आहे. या पावसाळ्याच्या वेळेस वगैरे खूप छान असते. आणि इथून आपल्याला आता वरती जायचं, इकडे एकदम नाही का, त्या तिकडे एकदम जायचंय. शंभू दिवे आहेत, आता बघू चालतात का नाही. आणि त्याचबरोबर इकडे जो समोर जो दिसतोय तो आहे तो विंचूकडा आहे. मी गेल्या वेळेस एकटा आलो होतो, त्यावेळेस लोहगडावरती गेलो होतो. लोहगडाचं नाही का विंचूकडा आहे. असो, बघू आपण आता जाऊयात. जायचं वर एकदम सोपं आहे, स्टेप वगैरे बघूया आपण, नाही का. गोळा आहे चालू, गोळा चालू आहे वाटतं. आल्यावर खावा, आल्यावर खाऊया. थकून येऊ ना वरती, मग आल्यावर खा. पाणी वरती आहे वाटतं, पण चांगलं आहे का नाही मला माहित नाही. मग इथून घेऊन चाललोय आम्ही पाणी बॉटल. चला वरती जायला एकदम सोप्या पायऱ्यात, फक्त स्टेप आहेत, बाकी काही प्रॉब्लेम नाही आणि काही अडचण नाही. थोडा वेळ फक्त लागतो, दम वगैरे लागेल, पण काही विषय नाही. ओ आम्ही गाणी हे म्हणतोय बघा, बघा. अशा पायऱ्या आहेत. ओ आम्ही गाणी म्हणतोय. होय होय, हसते गाणे माझ्या हात दुनिया की तू. उन्हामुळे थकल्यामुळे होते, बाकी काय नाही. हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात वगैरे लय मजा येते तिकडे. गाणी म्हणत म्हणत गेल्यावर तुला हे येतं. पण भारी आहो. चला आता आपण दाखवा वरती जाऊया direct. दाखवा याहू. आमची स्ट्रॉंग आहे. इकडे बघ, इकडे बघ, कसं वाटतंय गार गार. चला, हे बघा, कोकम सरबत, लिंबू, काकडी सगळे. चला, दम लागतोय रे. आणि कसलं भारी कुठं भारी दिसते. हा भाजेगाव छोटा दिसतोय है ना, पण पसरलेला असेल सगळं. चला चला, तर वरती आलोय आम्ही एकदम, नाही का. एक 10-15 मिनिटं लागतात जास्तीत जास्त. आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा इथं
तिकीट काढावं लागते. ते तिकीट आहे मोठ्या माणसाला 25 रुपये मे बी आणि लहानांना 10 काय 15 असं लक्षात नाही माझ्या. आणि तिकडून बघा इकडून हा जो दिसतोय तो विंचकडा आहे आणि इकडे पण हा एक किल्ला आहे. हा कुठला आहे? विसावा आहे ना? कुठला? ही किल्ला आता आपण नाव असलेलं ती कुठला आहे? विसावाच आहे. विसावाच आहे. हा म्हणजे हा आणि तो किल्ला वेगवेगळा आहे का? हा ते जवळ किल्ला आहे. विंचूकडा कुठला आहे? हा का? ही इकडला विंचोकडा ही ही का? ही विंचोकडा आहे आणि ही हा झेंडा दिसतोय विसावा तो किल्ला. विसावा का? अहो मग ह्याला चिटकूनच आहे हा. चिटकून नाही, ती मध्ये डोंगर आलाय मोठा. हा का? हा इंग्रजांनी पहिल्यांदा हा किल्ला घेतला पण 1818 ला. त्याच्यानंतर लगेच लोहगड किल्ल्यावर त्यांना तो सोडावा लागला किल्ला. तो किल्ला आहे. होय हो? हा लोहगड किल्ला ह्याच्यापेक्षा लांब आहे का हा लांब आहे? ही इथनं जवळ आहे. ती लोहगड किल्ला लय मोठा आहे. ज्यावेळेस सुरतेचं जे द्रव्य लुटून आणलं होतं महाराजांनी, म्हणजे जे युद्ध जिंकून वगैरे, ते सगळं लोहगडावरती ठेवलं होतं. लक्ष्मी कोटी वगैरे त्या ठिकाणी आहे. चला आलो. हे बघा भाज्या लेणी तिकीट घर काढा. तिकीट किती? मोठ्यांना 25 रुपये आणि विदेशींना किती? 300 रुपये. लहान मुलांचं नाही बहुतेक जावलं असं. 2 तिकीट घेतलेत, म्हणजे मोठ्यांचेच घेतले, लहानांचे तिकीट नाही बहुतेक. आता चाललो आम्ही पुढे लेणी बघायला. तर वर आलोय आम्ही एकदम वरती नाही का. तिकीट वर जाऊले आणि खूप छान आहे बघायला. उन्हामुळे थोडं भकास वाटतंय पण छान आहे. बॅग धर बा. हे बघा बघ. तर वरती येऊन थोडा रिलॅक्स केला, आराम केला थोडा. आता आम्ही चैत्यगृह बघणार आहे. चैत्यगृह आहे ते सगळ्यात हे जे आहे ते सगळ्यात मोठे आहे. म्हणजे 2200 वर्षापूर्वी जे आहे ते लेणे आहेत. याच्या अपोजिट साईडला म्हणजे पलीकडे कारलेलं पण आहेत आणि त्याच पद्धतीने इथे हे भाज्या लेणे, असे दोन्ही परस्पर विरुद्ध बाजूला आहेत नाही का. त्यातली ही भाज्या लेणे आणि हे चैत्यगृह सुद्धा खूप मोठं आहे. ते आपण बघूया आतमध्ये काय काय आहे ते नाही का. आता तर चला. तर हे आहे ते चैत्यगृह आहे आणि खूप मोठे आहे. किती शांत आहे. बाहेर गरम होत आहे पण एकदम इथं थंड वाटते नाही का. आणि हे जे आहे ते पूर्ण एका दगडामध्ये कोरलेले, पाषाणामध्ये कोरलेले सगळं. लाकडाचं आहे का हे केलेलं वरती? हा आणि हे वरतं जे दिसतंय हे लाकडाचं आहे बघ. किती बघा ना, सागवानाच्या लाकडाचं आहे. हे किती प्लेन आहे. आणि बरोबर तसाच शेप दिलाय आकार. आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे त्याची हे जे आहे नाही का कंस्ट्रक्शन ते एकदम सेम आहे. त्यावेळेस टेक्निक कोणती वापरली काय माहित नाही का. म्हणजे हे बघा हे साधना करण्याचं, ध्यान करण्याचं ठिकाण आहे चैत्यगृह मोठं. आणि त्याचबरोबर हे खांब पण बघा. हे खांब जे आहेत ते अष्टकोनी खांब आहेत, म्हणजे 8 बाजू आहेत अशा लेण्या नाही का प्रत्येक ठिकाणी. आणि त्याचबरोबर हे त्यांचं चिन्ह आहे, जिथं गृहात वगैरे जातो लेण्यान वगैरे, ते प्रत्येक ठिकाणी हे चिन्ह असतंच. इथे काय आहे, ठीक आहे, त्या चिन्हाला काय तर नाव आहे ते मला माहित नाही, पण अशा पद्धतीने सगळीकडे आहे बघा. हे बघा वरती पण बघा एकदम दिसते नाही का. हे गोल ध्यान साधना करण्यासाठी, ध्यानासाठी वगैरे नाही का. एकदम पाषाणी एकदम हे बघा. खूप हे एकदम शांत वाटतं. आणि बघा या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ते असं दिवे वगैरे लावण्यासाठी केलेले, मे बी दिवे लावण्यासाठीच असणार आहे. धम्मपूजा वगैरे किंवा ज्यावेळेस नाही का बुद्ध पौर्णिमा वगैरे असते त्यावेळेस हे केलेलं असं, म्हणजे त्यावेळेस त्याचा उपयोग करत असते. बाहेर बघा किती मस्त वाटतंय. पूर्ण आणि खूप मोठं आहे. अजून या ठिकाणी हे बघा कमळ, हे चिन्ह मला माहित नाहीत नक्की कोणते. हे बघा खांबावरती कोरलेले ते. इकडे पण काय तर केलं, हे मे बी नंतर केले का काय नाही आहे. मस्त एकदम. हे चैत्यगृह आहे मेन, आणि याच्या राईट साईडला पण लेन आहे, त्याचबरोबर लेफ्ट साईडला पण आहेत. त्याला पण थोडे राईट साईडला ना इकडे पहिल्यांदाच बघा नंतर छान आहे. हे बघा
इथं राहायचं, इथं राहू देत नाही ते आपल्याला. मम्मी इथे राहायचं का? हा छोटीशी रूम आहे ना. 3 दिवस राहायचं का म्हणते? हे बघा इथेच राहणार आहे. बघा भिक्षूंसाठी वगैरे नाही का, जे त्यावेळेस अनुयायी होते त्यांच्यासाठी राहण्यासाठी सोय. ज्यावेळेस पाऊस वगैरे किती जास्त छान येतो ना, हा इथं बघ, इथं पण किती छोटे. ती मोठी आहे बघा इकडची. पावसाळ्यात त्यांना राहण्यासाठी सोय केलेली आहे सगळं नाही का. आणि इतर वेळेस मग ते दीक्षा बागेत हिंडायची नाही का, धर्माचा प्रसार करायसाठी. हे बघ किती भारी नक्षी केले वर काम आहे का. हे बघ नक्षी दगडात कोरलंय बघा. पूर्ण दगडात कोरलेलं. आपण म्हणतो पहिलं ही किती छान आहे कोरलं. बघू देऊया. चप्पल घाल. दिव्याच भारी दिसते. इकडे पण आहे. अशा 22 आहेत बहुतेक, 22 का 25 काय तर हे आहेत गुफा आहेत वेगवेगळ्या नाही. काही फोटो काढतात कसे. हे काही पर्यटन स्थळ नव्हे, हे ऐतिहासिक वास्तू आहे. काही करतात लोक. चला आता आपण दुसरीकडे जाऊया. रशीद अंबानी कसं म्हणतो? काय काय म्हणतो? म्हणतो? काय सुखसुविधा. रशीद अंबानी. रशीला आंबाडीचा व्हिडिओ बघतोय शंभू. वरून येणारे जे पाणी आहे ना, ते इथं पाणी साठवलं जातं, टाकी आहे पाण्याची. होईल. हे बाय मागो. ए चल इकडे देऊ. चल नको. सुख सुविधा. त्याचबरोबर इथं बघा पाण्याचं पाणी, पिण्याचं पाणी. हा इकडे पण आहेत. किती छान वाटते बघा इथून. मम्मी मम्मी त्या रशीद अंबानीच्या मनात काय होतं सांगू का? त्याला वाटत होतं मी कधी शिवनेरी किल्ल्यावर जाणार. मग गेला का ते, किती दिवस झाले गेलं ते. आपण पण फिरायचं आता सगळीकडे आहे का ना. किती मस्त दिसतंय का. किती मस्त केलं. पूर्ण दगडात कोरलंय बघ, किती मोठं पाषाण आहे. एवढं ह्याच्यात कोरलंय सगळं. इथं पण आहेत, या ठिकाणी पण आहेत. सगळीकडे सेम आहेत पण वेगवेगळ्या ठिकाणी बांधलेले आहेत अशा. आता पुढे एक हीच आहे. कसे काढतात आणि इथं कसे काढतात. संचच आहे पुढे चैत्यगृहाचा बघा. कोणाच्या तर याच्या ह्याला स्मरणार्थ पुढे बांधलेलं काहीतरी आहे. बघ इथं पण पाण्याच्या टाक्यात बहुतेक छोट्या आतमध्ये वरती आहे का? हे का ना हो, वापरासाठी पिण्यासाठी पाणी नाही का, म्हणजे वेगळं हळू वरनं जे जिरपून येणार पाणी ते इथं साठत होतं. हे मागच. आणि इथं शिलालेख लिहिलेला आहे, तो का आपल्याला वाचता येत नाही. हे बघ हा शिलालेख आहे. कोणाच्या स्मरणात वगैरे दिलेले त्याचं हे दिलेलं आहे बहुतेक. ते आपल्याला मला काही येत नाही. अशा पद्धतीने आहे पाली लिपीत किंवा नाही का बौद्ध लिपीत. चला खाली. बघा किती मस्त इथे. किती भरपूर सगळ्या कोरल्यात नाही किती. बघा बाहेर एवढं ऊन असतं नाही तर किती थंड वाटतंय. इकडून सगळं मोकळं आहे ना, त्याच्यामुळे वारा येत आहे फुल. आतमध्ये बघ बघ किती आतमध्ये पण आहे भरपूर. पूर्ण कोरलं असेल ना. बाळा इकडे. पूर्ण हे चालले नाही का, पडत आले वरचं काही ठिकाणचं हे झालं. इथं चला तर अशा पद्धतीने आपण लेणी समूह बघून झालेला आपला 29 लेणी आहेत ते टोटल. एक चैत्यगृह आहे आणि लेणी क्रमांक 22 जे आहे तो खूप बघण्यासारखे. पुरातन काळातलं जे महाभारत रामायणामध्ये जावलेले जे रथ वगैरे किंवा जे काही दाखवलेलं आहे त्या पद्धतीने आहे. पण हे खूप जुनं आहे, 2200 वर्षापूर्वीच. महाभारताचं काय मला माहित नाही कधीच आहे किंवा काय असो. तर आता थोडा नाश्ता करून घेतो. सकाळी घरून येताना आम्ही आणलं होतं दुपारचं जेवण. थोडं बघा भात आणला होता.
काय रेप करायचं. कारण ऊन आहे. तिकडे जायचं का इकडे जायचं? वडापाव हे खावं वाटत नाही. अशा पद्धतीने चालू आहे बघा जेवण थोडं लाईटली. शंभूचा भूक लागली. शंभूला पण भूक लागलेली आहे. आणि आता आम्ही परतीचा प्रवास चालू करतो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज संडे असल्यामुळे आम्ही खास करून कुठं नाही कुठं आम्ही जात असतो. गेल्या वेळेस थोडा प्रॉब्लेम होता त्यामुळे गेलो नाही. प्रत्येक वेळेस जात असतो. मग अशी तो मी तुम्हाला जो म्हणलं होतं कुठलं विसावा नाही तर विसापूर किल्ला आहे तो. आणि या इकडे जे आहे हा विसापूर किल्ला आहे. आणि इकडे जे आहे तो हिंचुगड आहे लोहगडाचा. अशा पद्धतीने आहे. असो तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. थँक्यू. बाय.